विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाची प्रश्नपत्रिका विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 त्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण आज समजून घेणार आहोत. बोर्डाची विज्ञान भाग 1 ची प्रश्नपत्रिका ही 40 गुणांची आहे आणि त्यासाठी वेळ 2 तास आहे. यामध्ये प्रश्न पहिला अ आणि ब हा लघुत्तरे आहे. अ हा ऑब्जेक्टिव्ह आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. या ठिकाणी आपण फक्त त्या प्रश्न वाचल्यानंतर त्याचा फक्त पर्याय लिहायचा आहे, प्रश्न लिहायचा नाही. उत्तरे लिहिताना फक्त पर्याय लिहायचा. याचं कारण त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे. आता उदाहरणार्थ, -अंश तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. याचं उत्तर आहे बी 4. मग आपण फक्त हे वाक्य न लिहिता बी हा पर्याय लिहायचा आहे. अशा प्रकारे हा प्रश्न 5 गुणांचा आहे आणि त्याला 5 उपप्रश्न आहेत, 5 रिकाम्या जागा आहेत. यामध्ये पर्याय लिहायचा आहे, त्याचं उत्तर लिहायचं नाही, प्रश्न लिहायचा नाही. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे ब, खालील प्रश्न सोडवा. यामध्ये आपण जर पाहिलं तर हा 5 गुणांचा प्रश्न आहे आणि यामध्ये हे सगळे लघुत्तरी प्रश्न आहेत. मग यामध्ये सहसंबंध लिहा असेल, चुकी बरोबर असेल, वेगळा शब्द लिहा किंवा व्याख्या असेल. अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर समजा सहसंबंध लिहा, बैरगोल भिंग अभिसारी भिंग म्हणतात, अंतर्गोल भिंगाला काय म्हणतात त्याचं उत्तर द्यायचे. परंतु हे लिहित असताना हे पूर्ण लिहावं लागणार आहे आपल्याला. चुकी बरोबर लिहिताना नेहमी आपण विधान लिहायचं. ते विधान लिहिल्यानंतर त्याचं उत्तर लिहायचं आहे. वेगळा शब्द लिहा म्हटलं तर त्यामध्ये पूर्ण प्रश्न लिहायचे आहेत. त्याच्या खाली जो वेगळा शब्द आहे तो लिहायचा आहे. व्याख्या लिहित असताना व्याख्या ही आपल्या भाषेमध्ये लिहायची नाही. पाठ्यपुस्तकामध्ये जी व्याख्या दिलेली आहे ती जशीच्या तशी लिहायची आहे, तरच त्याला पूर्ण गुण मिळत असतात. आता यामध्ये पुढचा जो प्रश्न आहे त्याला पर्याय आहे. पहिल्या प्रश्नामध्ये म्हणजे सगळे प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत. आता दुसरा प्रश्न आहे, आपल्याला यामध्ये शास्त्रीय कारणे द्या, 4 दिली जातात. त्यापैकी आपल्याला त्यातली फक्त 2 लिहायची आहेत. आता हे शास्त्रीय कारण लिहित असताना एक शास्त्रीय कारण 2 गुणांना आहे. शास्त्रीय कारण लिहित असताना निबंधाप्रमाणे उत्तर लिहायचं नाही. ते शास्त्रीय कारण लिहित असताना त्याचे मुद्दे क्रमांक लिहायचे 1, 2, 3, 4. याचं कारण सांगतो. उदाहरणार्थ, गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. मग याचं उत्तर लिहायचं, क्रमांक 1 टाकायचा की अणूचा आकार हा अणुत्रिज्येवरून ठरविला जातो. क्रमांक 2, प्रत्येक कक्षेमध्ये नवीन कक्षेची वाढ होत जाते. क्रमांक 3, त्यामुळे अणुकेंद्रक आणि बाह्यतम कक्षामधील अंतर वाढत जातं. आणि क्रमांक 4, त्यामुळे गणात वरून खाली जाताना अणूचा आकार वाढत जातो. आपण क्रमांक टाकल्यामुळे पेपर तपासण्यावर त्याचा प्रभाव पडतो. तो 4 मुद्दे पाहतो, प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण असा तो ग्राह्य धरून 2 गुण देऊन टाकतो. परंतु जर आपण निबंधाप्रमाणे जरी शास्त्रीय कारण लिहिलं गेलं, आपण किती करेक्ट लिहिलं तरी पण परीक्षक तपासताना 1 गुण 1.5 गुण देतो. म्हणजे आपला अर्धा गुण त्या ठिकाणी कमी होतो. म्हणून शास्त्रीय कारण लिहिताना मुद्दा क्रमांक टाकून लिहायचं असतं. त्यानंतर पुढे आहे ब, खालील प्रश्न सोडवा. 4 प्रश्न दिले जातात, त्यातले 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि 1 प्रश्न 2 गुणांना आहे. मग त्यामध्ये फरक लिहा. आता फरक लिहित असताना फरकाचे पण मुद्दे नेहमी 4 लिहायचे. कारण एक फरकाचा मुद्दा लिहिला तर अर्धा गुण, असे 4 मुद्दे लिहिले तर आपल्याला 2 गुण मिळतात. उदाहरणार्थ, गण आणि आवर्त. मग आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना गण म्हणतात. त्याच्या समोर त्याच्याशी रिलेटेड त्याची व्याख्या लिहायची. आवर्त सारणीतील आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. म्हणजे अर्धा गुण आपल्याला मिळालेला आहे. अशा प्रकारे फरक लिहित असताना 4 मुद्दे लिहायचे आहेत. नियम लिहित असताना
विज्ञानच्या पुस्तकामध्ये दिलेला नियम जसा आहे जसाच्या तसा लिहायचा. आपल्या मनाचे शब्द त्या ठिकाणी टाकायचे नाहीत. अशा प्रकारे यामध्ये फरक असेल, थोडक्यात उत्तरे असतील, नियम असेल, एखादी रासायनिक अभिक्रिया, शाब्दिक समीकरण दिलेलं असेल, शब्दामध्ये दिलेलं असेल, त्याचं रासायनिक समीकरण लिहायला सांगितलेले असेल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न आहे. यामध्ये 8 प्रश्न दिले जातात. त्यापैकी आपल्याला कोणतेही 5 सोडवायचे. ते सोडवत असताना आपल्याला जे सोपे प्रश्न वाटतात तो प्रश्न क्रमांक टाकायचा. परंतु समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मला 8वा प्रश्न चांगल्या पद्धतीने लिहिता येतो. जर मला त्यामध्ये पहिला लिहायचा असेल तर त्याला क्रमांक 1 नाही लिहायचा, त्याला क्रमांक 8 लिहायचा. इथे पण काळजी घ्यायची की प्रश्नांची उत्तरं लिहिताना निबंधासारखे न लिहिता मुद्दे क्रमांक टाकून लिहायचे. उदाहरण काय आहे? रात्री तारे लुकलुकताना दिसतात. मग याचं उत्तर कसं लिहायचं? तर क्रमांक 1, तारे हे स्वयंप्रकाशित असतात. क्रमांक 2, ते आपल्यापासून खूप दूर असतात. क्रमांक 3, तापमानातील बदल, हवामानातील बदल यामुळे वातावरणाचा अपवर्तनांक सतत बदलत राहतो. क्रमांक 4, जर हवेचा अपवर्तनांक जास्त असेल तर तारे तीव्र दिसतात, अपवर्तनांक कमी असेल तर तारे मंद दिसतात. म्हणजे आपले मुद्दे 4 मुद्दे आले, त्याप्रमाणे परीक्षकाला त्याचा प्रभाव पडतो आणि परीक्षक मुद्द्यानुसार प्रत्येकाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळत असतात. एक लक्षात ठेवा, हे प्रश्न लिहित असताना मुद्दे क्रमांक टाकणे आवश्यक आहे. त्याचा आपल्याला जास्त गुण मिळवण्यासाठी फायदा होत असतो. आता यामध्ये समजा काही ठिकाणी आपल्याला रासायनिक अभिक्रिया ओळखा, आपण प्रश्न पहिले वाचून घ्यायचे. काही प्रश्न आहे ना 5 मिनिटाऐवजी 1 मिनिटामध्ये 3 गुणांचा प्रश्न सोडून होतो. आता उदाहरण पाहिले तर रासायनिक अभिक्रिया ओळखा. आपला जर अभ्यास असेल तर आपण ही रासायनिक अभिक्रिया लिहून फक्त कोणती अभिक्रिया, समजा याच्या पुढे फक्त लिहायचं अपघटन अभिक्रिया, समजा ही विस्थापन अभिक्रिया, समजा या ठिकाणी पाहिलं संयोग अभिक्रिया. म्हणजे काही प्रश्न 3 गुणांचे असतात परंतु त्याला वेळ खूप कमी लागत असतो. म्हणजे अशा प्रकारे शास्त्रीय कारण लिहित असताना मग यामध्ये आता 3 गुणांचे जे प्रश्न आहेत ते 5 लिहायचे आहेत. त्यामध्ये दीर्घोरी प्रश्न आहेत. त्यामध्ये समजा इंद्रधनुष्य कसा निर्माण होतो ते सविस्तर लिहा. परत एकदा मी सांगतो, ही प्रश्नपत्रिकेमध्ये केपलरचे 3 नियम 100% येणार आहेतच. आणि इंद्रधनुष्य कसा निर्माण होतो, इंद्रधनुष्य निर्मिती हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता केपलरचे 3 नियम लिहित असताना परत एकदा सांगतो, नियम लिहिताना पुस्तकातीलच नियम लिहायचे आहेत. आपल्या मनाने लिहायचे नाही, आपले शब्द त्यामध्ये टाकायचे नाहीत. आता प्रश्न 4, 2 प्रश्न उपप्रश्न दिले जातात, त्यातला कोणताही एक आपल्याला उपप्रश्न सोडवायचा असतो. आता यामध्ये प्रश्न विचारले जातात, कधी कधी पॅरेग्राफ दिला जातो. पॅरेग्राफ जर दिला तर 100% हा प्रश्न खूप सोपा आहे. पॅरेग्राफ वाचून आपण त्या खालील प्रश्नांची उत्तरं अतिशय छान प्रकारे लिहू शकतो. मराठी, हिंदी, इंग्रजी विषयामध्ये परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरं लिहिण्याची आपली प्रॅक्टिस असते. त्यामुळं हा प्रश्न कधीही वगळायचा नाही. आता उदाहरणार्थ या ठिकाणी किती सोपं दिलेले बघा. बोर्डाला प्रश्न विचारला होता, 10वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या 40 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थी चष्मा वापरतात, 2 विद्यार्थी धनशक्ती असणाऱ्या भिंगाचा चष्मा वापरतात आणि 8 विद्यार्थी ऋण शक्ती असणाऱ्या भिंगाचा चष्मा वापरतात. आता ऋण शक्ती काय दर्शवते? मग आपला अभ्यास असेल, ऋण शक्ती ही अंतर्वक्र भिंग किंवा निकटदृष्टिता दर्शविते. धनशक्ती काय दर्शविते? त्याप्रमाणे आपण यामध्ये पाहिले बरेचसे विद्यार्थी कोणत्या शक्तीचे चष्मे वापरतात बघा या ठिकाणी दिलेले. मग कोणत्याचे? तर ऋण शक्तीचे वापरतात. मग ऋण शक्ती म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणता दोष आढळतो? त्यानंतर यामध्ये दुसरा दीर्घोत्तरी प्रश्न असतात. आता उदाहरणार्थ या ठिकाणी एखादा प्रश्न विचारला जाईल, विद्युत चलित्र म्हणजे काय, त्याची रचना, तत्व, कार्य स्पष्ट करा. मग हे लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा विद्युत चलित्र म्हणजे काय व्याख्या लिहायची. ती व्याख्या अर्ध्या गुणाला असेल. त्याचं तत्व लिहिलं ते अर्ध्या गुणाला असेल. त्यानंतर
त्याची रचना आपण लिहिली ती 1 गुणाला असेल, म्हणजे 2 गुण झाले. आकृती काढली 1 गुण आणि कार्य लिहिलं 1 गुण. अशा प्रकारे हे 5 गुण मिळत असतात. पण ही प्रश्नपत्रिका लिहित असताना, परीक्षेला सामोरं जाताना आपल्याकडे वेळेचे नियोजन पाहिजे. आपल्याला उत्तरपत्रिका 10 मिनिट आधी मिळते. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं की आपल्या वेळेचे नियोजन असल्यामुळे प्रथम आपण प्रश्नपत्रिकेचं वाचन करायचं. प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर आपल्याला कोणते प्रश्न सोपे वाटतात नेहमी ते प्रश्न आधी लिहायचे. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि प्रश्नपत्रिका वाचन करण्यासाठी 10 मिनिट वेळ द्यायचा. 2 तासाचा पेपर आहे म्हणजे आपल्याकडे 120 मिनिट आहेत. त्यात 10 मिनिट दिलेले आहे. पहिला प्रश्न आहे बहुपर्याय आहे. पहिले 5 लिहायला वेळ लागत नाही. त्यातला दुसरा आहे म्हणजे हा 20 मिनिटामध्ये पहिला प्रश्न अ आणि प्रश्न ब हा वेळेत पूर्ण करायचा आहे. दुसरा प्रश्न आहे शास्त्रीय कारणे लिहा अ आहे. त्याला 25 मिनिटं आहेत. म्हणजेच यामध्ये शास्त्रीय कारण 10 मिनिटांमध्ये लिहून होतात कारण 2च शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. यातले जे 15 मिनिट उरलेले आहेत ते ब मध्ये थोडक्यात उत्तरे आहेत ते जे आपल्याला लिहायचे असतात 3 ते 5-5 मिनिटाचे 3 अशा प्रकारे 15 गुण यामधले घ्यायचे आहेत. आता तिसरा प्रश्न आहे 15 गुणांना. आपल्याला ते 5 प्रश्न सोडवायचे असतात. तर आपण ते प्रत्येक प्रश्नाला 8 मिनिट दिले पाहिजे. आता यामध्ये काही प्रश्न 3च मिनिटात संपणार आहे. समजा रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा, याला 8 मिनिट लागणार नाहीत. हे 3च मिनिटांमध्ये प्रश्न संपणार आहे. त्यामुळे त्याचा वेळ दुसऱ्या एखादा प्रश्न यामधला जर मोठा असेल त्यासाठी वापरायचा आहे. म्हणजे इथे प्रत्येक प्रश्नाला 8-8 मिनिटे दिली तर हा तिसरा प्रश्न वेळेत पूर्ण होतो. चौथा प्रश्न 5 गुणांचा असतो, 15 मिनिटांसाठी आहे. मग ह्या चौथ्या प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न असतात, पहिला आणि दुसरा. जो सोपा वाटेल तो प्रश्न आपण छान सोडवायचा आहे. आणि या प्रश्नासाठी 5 गुणांचा आहे, 15 मिनिटांसाठी असतो कारण हा प्रश्न थोडासा अवघड असतो. यासाठी थोडासा आपण जास्त वेळ दिलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे 10 मिनिट शिल्लक राहतात. आपण प्रश्नपत्रिका लिहून झाल्यानंतर आपण लिहिलेली उत्तर बरोबर आहेत की नाही, कधी कधी आपल्याला खूप सोपं वाटतं, आपण खूप खुशीमध्ये प्रश्नपत्रिका सोडवत असतो, परंतु त्या आनंदाच्या याच्यामध्ये आपल्याकडून एखादा प्रश्न राहू शकतो. म्हणून ही वेळ राखीव ठेवायची आणि आपण प्रश्नपत्रिका लिहून घेतल्यानंतर आपण ती प्रश्नपत्रिका वाचन करत असताना 10 मिनिटांमध्ये ही प्रश्नपत्रिका आपण वाचायची. आपलं काय काय राहिले ते चेक करायचं. जर राहिलं असेल तर आपण ते 2 मिनिटांमध्ये 3 मिनिटांमध्ये आपण ते लिहायचं आहे. आणि हे सगळं राहिलेल्या वेळेमध्ये चेक केल्यामुळं आपला कॉन्फिडन्स वाढतो. आपलं काही राहिलं असेल तर आपण ते लिहू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जात असताना हे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पहा. हे वेळेचे अशा प्रकारे प्रश्नाचे स्वरूप आहे आणि यामध्ये पहिल्या प्रश्नाला खूप कमी वेळ आहे. पहिला जो पर्यायाचा क्रमांक लिहायचा, प्रश्न लिहायचाच नाही, डायरेक्ट एक त्याचा पर्याय लिहायचा. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. आणि अशा प्रकारे जर आपण ह्या वेळेचं नियोजन केलं तर निश्चितच आपली प्रश्नपत्रिका चांगल्या प्रकारे आपण सोडवणार आहोत आणि आपण निश्चित चांगले गुण मिळवणार आहोत. धन्यवाद.